स्वागत आहे तुम्हा साऱ्यांचं शिल्पासोबत स्वादिष्ट चविष्ट आणि बरंच काहीमध्ये। तर पहा, आपण तिळाचे लाडू बनवत आहोत। त्यासाठी आपण एका जाडबुडाच्या भांड्यात तूप घालून घेतलेलं आहे आणि त्यात हा गूळ, चिक्कीचा गूळ घेतलेला आहे मी, ते वितळून घेत आहे। मला तिळाचे लाडू थोडे कडक आवडतात म्हणून मी चिक्कीचा गूळ घेतला आहे। तुम्ही साधा गूळ देखील घेऊ शकता। आणि अतिशय मंद आचेवर खरपूस भाजलेले तीळ मी याच्यात घातलेले आहेत गूळ वितळून झाल्यावरती, आणि खरपूस भाजलेले शेंगदाणे देखील घातलेले आहेत आणि ते छानपैकी आपण एकत्र करून घेतो। थोडंसं किंचित मीठ घातलेलं आहे आणि वेलची पूड देखील घातलेली आहे। आता हे सगळं एकत्र करून घ्यायचं आहे। तिळाचे लाडू खाल्ल्याने हाडे मजबूत होतात, रक्ताभिसरण सुधारते, पचनक्रिया चांगली राहते, रोगप्रतिकारशक्ती देखील वाढते आणि त्वचा आणि केसांसाठी देखील हे फायदेशीर असतात, कारण यात प्रथिने, कॅल्शियम, फायबर, विटॅमिन आणि खनिजे भरपूर प्रमाणात आढळतात, जे शरीराला ऊर्जा देतात आणि अनेक आजारांपासून बचाव करतात। या थंडीच्या दिवसात आपल्याला शरीरात उष्णता निर्माण करण्यासाठी हे तिळाचे लाडू अतिशय उपयुक्त आहे। तिळाचे लाडू पौष्टिक असले तरी योग्य प्रमाणात खाणे महत्त्वाचे आहे। अशा प्रकारे घट्ट गोळा होईपर्यंत आपण हे मिश्रण गॅसवर ठेवून परत हे आता गॅस बंद करून खाली उतरवून आपण याचे लाडू वळून घेत आहोत। तर बघा, अशा प्रकारे तिळाचे लाडू आपण वळून घ्यायचे आहेत। फारच चविष्ट आणि छान कुरकुरीत अशा प्रकारचे हे लाडू होतात। आणि शेंगदाणेसुद्धा आपण भरपूर प्रमाणात घातलेले आहेत, तर त्याच्यामुळे देखील आपल्याला प्रथिने मिळतात आणि विटॅमिन ई आणि बी सुद्धा मिळतात। तर अशा पद्धतीने आपले तिळाचे लाडू छानपैकी तयार झालेले आहेत। पहा, फारच चमकदार दिसतात हे लाडू। तुपामुळे याला एक चकाकी येते। तुम्ही तुमच्या आवडीनुसार तूप घालू शकता, तुमच्या आवडीनुसार गूळ घालू शकता। तुम्हाला जशा प्रकारे गोड हवं आहे, कमी गोड, त्याप्रमाणे तुम्ही गुळाचं प्रमाण कमी जास्त देखील करू शकता। तर पहा, अशा प्रकारे तिळाचे लाडू आपले तयार आहेत। धन्यवाद। बाय बाय।